माझ्या प्रिय बाळा, मिठाई वाटण्यासाठी आता तयार रहा, कारण माझे आशीर्वाद आता तुझ्या दिशेने येत आहे. माझे देवदूत तुझे आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी सज्ज आहेत. मी तुझी विनंती स्वीकारली आहे बाळा. होय माझ्या मुलांनो, तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. स्वामी महाराजांनी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकल्या आहेत. तुम्हाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिला जाणार आहे. तुमच्या झोळीत प्रेम आणि पैसा दोन्ही टाकले जाणार आहे. होय माझ्या प्रिय मुलांनो, कधीही चूक करू नका, नाहीतर तुम्हाला खूप पश्चाताप होणार आहे. सर्वप्रथम संदेशाच्या रूपात या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळांनो, आता तुमचे जीवन आनंदाने भरले जाणार आहे. आता फक्त आनंदच असेल. होय माझ्या लेकरा, आजपासून तुझे जीवन हळूहळू उजळू लागणार आहे. जर तू स्वामींचा खरा भक्त असशील तर हा संदेश तू 2 जणांना शेअर कर आणि कमेंट बॉक्समध्ये मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप कर. तुझी विनंती मी स्वीकारली आहे. आजपासून तुझे जीवन हळूहळू उजळू लागणार आहे. होय बाळा, तू आता आनंदाने भरून जाणार आहेस. तू अशी भक्ती दाखवली आहेस की स्वामी आई स्वतः तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. आता तू जा, मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. आता तू तुझ्या कुटुंबासोबत आनंद गोळा करत राहा. होय माझ्या प्रिय मुलांनो, श्री स्वामी महाराजांच्या भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही एका क्षणात करोडो रुपयांचे मालक देखील होऊ शकता. पण तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्यासाठी या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. हा संदेश तुम्हाला मिळाला हा योगायोग नाही. हे संदेश तुमचे भाग्य उजळून टाकणार आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःचे मोठे नुकसान करणे. होय स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा अनादर करू नका. जर तुम्ही स्वामींना मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि स्वामी समर्थांचा थेट आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त करा. तुमचं मन प्रांजळ निर्मळ आहे, म्हणूनच स्वामी तुझ्याकडे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे. होय माझ्या बाळा, तू सावध राहा. तुझी इच्छा सर्व पूर्ण केली जाणार आहे. तुला जे जे काही हवे होते ते सर्व तुला प्राप्त होणार आहे. मला माहित आहे तू खूप जवळच्याकडून दुःखी आहेस. आपले नातेवाईक, मित्र, परिवार, आप्तेष्ट, खरं तर घरातले जवळचे यांच्यापासून सुद्धा तुला खूप दुःख मिळालं आहे. पण आता रडणे थांबव. मी तुझे सर्व अश्रू पाहिले आहेत बाळा. तुझ्या आयुष्यातील दुःख आता नाहीसं होऊन जाणार आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझी कृपादृष्टी प्राप्त कर. माझे आशीर्वाद प्राप्त कर. माझ्या लेकरा, तू जगाकडून अपेक्षा करणं सोडून दे. तू माझ्यावरती विश्वास ठेव. स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेव. कोणी कोणाचं नसतं या जगात. सर्व स्वार्थी जग आहे. सगळे तुझा वापर करतील आणि त्यांची गरज संपली की तुला ते सोडून जातील. आणि तू साध्या मनाचा आहेस म्हणून तुला होणार नंतर पश्चाताप, त्रास. मग हा पश्चाताप तू आता करणे बंद कर. तू सुद्धा त्यांच्यासारखाच बनायला शिक बाळा. माणसं ओळखायला शिक. तुझा गैरवापर आता कोणी करता कामा नये. साध्या सरळ माणसाचा सर्वजण वापर करत असतात.
जर त्याने नाही म्हटलं की त्याला दूर करतात आणि त्याने हो म्हणून करत राहिलं तर त्याला तुडवून जायला देखील कमी करत नाही. पण असं नाही, हे चुकीचं आहे. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे बाळा, तू निराश होऊ नकोस, दुःखी राहू नकोस. तुझेही आनंदाचे चांगले दिवस नक्कीच येणार आहे. अशा धूर्त कपटी लोकांपासून तू सावध राहायला शिक. आता मी तुझी स्वामी आई तुझ्यावर कृपादृष्टी करणार आहे. माझ्या लेकरा, तू सावध राहा. आयुष्याचे निर्णय तू शांततेत एकांतात विचार करून घे. घाई गडबडीत कोणतेही निर्णय तू घेऊ नकोस किंवा आपल्या भविष्याचे कोणतेही नियोजन तू सगळ्यांना सांगत बसू नकोस. या जगात कोणीच कोणाचं नाही बाळा. स्वार्थी जग आहे. स्वतःचा स्वार्थ झाला, काम पूर्ण झालं की चालले नवीन वाटेला. त्यासाठीच तू तुझ्या वाटेतल्या आलेल्या वाटसरूंना ओळखून राहा. तुझा त्रास मला आता पाहवत नाही बाळा. मी तुझं दुःख सर्व आता दूर करणार आहे. तुझ्या आयुष्यात एक असा व्यक्ती येईल जे तुला आनंदाने उजळून टाकेल. तू खूप खुश होशील बाळा की हा व्यक्ती इतका उशिरा का आला माझ्या आयुष्यात. होय बाळा, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तू स्वतः आहेस. तू स्वतः तुझ्या अंतरात्म्याला ओळख, तुझ्या आतल्या आवाजाला ओळख. होय बाळा, आपण आपल्यालाच स्वतः खुश आनंदात ठेवू शकतो. दुसऱ्याकडून मिळणार आपल्याला फक्त यातना, दुःख आणि स्वतःकडून मिळणार ते आनंद आणि परमानंद. त्यासाठी तू विश्वासाची, हक्काची व्यक्ती बाहेर शोधू नकोस. काहीही गरज नाही जगामध्ये भटकत फिरण्याची. आपण स्वतः समर्थ असलो की या जगात असमर्थ असे काहीच नसते. तू स्वतःमध्ये स्वतःचे आयुष्य आनंद सुखाने उपभोगायला शिक. स्वतःचं दुःख पचवायला शिक. स्वतः आनंदी राहायला शिक. सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. तुझ्यावर आता मी प्रसन्न झालो आहे आणि माझा आशीर्वाद आता तू प्राप्त करून घेणार आहेस. होय बाळा, माझा आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. जर तुझाही माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. हा संदेश प्रियजनांना